आज आपण घोसावळ्याची भाजी बनवणार आहोत. घोसावळ्याची भाजी बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेऊ. घोसावळ्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला तेलाचा कमीत कमी वापर करायचा आहे, कारण घोसावळ्याला खूप तेल सुटतं आणि भाजी खूप तेलकट होते. म्हणून प्रमाणापेक्षा आणि गरजेपेक्षा तेल कमीच घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे. जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा आणि 1 टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो आपल्याला छान असं परतून घ्यायचे आहेत. कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत परतू द्यायचे आहेत आपल्याला. घोसावळ्याच्या भाजीमध्ये आपण जरासुद्धा पाणी टाकणार नाही आहोत. पाणी न टाकता वाफेवरतीच ही भाजी शिजली जाते. ह्या भाजीला जास्त पाण्याची गरज नाही पडत. कांदा टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेले घोसावळे टाकून घ्यायचे आहेत. घोसावळ्याचं इथे मी साल काढून घेतलेला आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साल ठेवू शकता, पण साल काढून झाल्यानंतर ही भाजी पटकन शिजली जाते आणि या भाजीला पाण्याची गरजच पडत नाही. जर तुम्ही साल ठेवून भाजी करणार असाल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागेल. घोसावळा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने ही भाजी आपल्याला वाफेवरती शिजवायची आहे. घोसावळ्याची ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता. घोसावळ्याचे भजीसुद्धा बनवले जातात. बटाट्याच्या भजीसारखी ही भजी बनवली जातात. बारीक गॅसवरती 5 ते 10 मिनिट आपण ही भाजी शिजू देऊ. 5 ते 10 मिनिटात ही भाजी पटकन तयार होते आणि खायला चवदारही लागते. आता आपली भाजी तयार झालेली आहे. घोसावळा नरम पडलेला आहे आणि त्याला छान तेलही सुटलेले आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने घोसावळ्याची भाजी बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा.